तर अहमदाबाद विमान अपघाताची दाहकता दाखवणारे फोटो आता समोर आलेले आहेत। अपघात झालेल्या ठिकाणाचे टॉप अँगल फोटो समोर आले। विमानाच्या कॉकपिट मधील रेकॉर्डरचे सुद्धा काही फोटो समोर येत आहेत। विमानतळाहून उड्डाण करतानाचे फोटो आता हाती लागलेले आहेत। अहमदाबाद विमान अपघाताची दाहकता दाखवणारे हे फोटोज आहेत। अपघात झालेल्या ठिकाणाचे टॉप अँगलचे फोटो हाती लागलेले आहेत। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, एकीकडे अहवाल महत्त्वाचा समोर आलेला आहे, दुसरीकडे आता या संपूर्ण अपघाताची दाहकता दाखवणारे फोटो सुद्धा समोर येतात। एकंदरीत काय घडामोड आहे? RAT रियर इयर टर्बाइन्स हे जे उपकरण आहे ते उपकरण का महत्वाचं आहे ते ह्या अपघातामध्ये आता ते दिसतं आहे। ज्या दाहकतेबद्दल आता तू सांगितलं तर 1000 बाय 400 मीटर एवढ्या अंतरामध्येच या अपघाताची दाहकता दिसली। 5 इमारती क्षतिग्रस्त झाल्या, त्याच्यामध्ये BJ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल ते पण आहे। 5 आंतरराष्ट्रीय संस्थांनी या अपघाताची चौकशी केली आणि त्यामुळं एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न निकाली लागला तो असा की हा घातपात होता का? तर नाही, हा घातपात नव्हता। RAT नावाचं जे छोटंसं उपकरण अशा वेळेला बाहेर येतं। ज्या सगळ्या ह्या अहवालाचा जर फोकस आपण बघितला तो रॅट संदर्भामध्ये आहे। ते उपकरण केव्हा बाहेर येतं की जेव्हा दोन्हीही इंजिन किंवा त्या विमानामध्ये जेवढे इंजिन असतील, काही वेळेला एकच असतं, ते बंद पडलं, त्याला थ्रस्ट मिळत नाही असं लक्षात आलं, तर हे रॅट नावाचं उपकरण जे हायड्रोलिक अवकाशामध्ये असलेल्या हवेच्या मदतीनं काही प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण करून विशिष्ट काळासाठी त्या विमानाला स्थिर करायला मदत करतं। हे जे रॅट नावाचं उपकरण आहे ते उपकरण ह्या संपूर्ण तपास यंत्रणेच्या 5ही यंत्रणांनी विश्लेषण केलं, त्यात महत्वाचं ठरलंय। कारण ते उपकरण उघडलं गेलं आणि त्यानंतर लक्षात आलं की त्या विमानाचे दोन्हीही इंजिन बंद पडलेले आहेत। ते उपकरण उघडल्यानंतर काही काळासाठी त्यांनी थ्रस्ट देण्याचा प्रयत्न केला। 1.9 किलोमीटर एवढ्या आकाशात ते उंचीवरती विमान होतं, ज्या नॉटिकल संदर्भामध्ये 0.9। तर ते जेव्हा कोसळलं तेव्हा त्या वैमानिकाने आपापसात केलेला जो संवाद आहे तो महत्वाचा ठरला। कारण दोघांनाही हे माहिती नव्हतं की विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडलेत आणि रॅट ऍक्टिव्हेट झालंय। ते रॅट ऍक्टिव्हेट झाल्यामुळं त्या रॅटच्या मदतीने काही काळ ते विमान स्थिर करण्याचा प्रयत्न झाला, पण ते थ्रस्ट मिळाला नाही आणि विमान कोसळलं। आता जी दाहकता आहे ती दाहकता दिसतेच आहे की अनेकांचे अवशेष, तसेही आपण याआधी बघितलं की जे दुर्दैवी त्यातले पॅसेंजर होते केवळ एक जण वाचला। बाकींच्या संदर्भामध्ये काय झालं ते देशाने आणि जगाने बघितलं। क्रू मेंबरच्या चुकीबद्दल बोललं गेलं होतं, क्रू मेंबरची चूक नाहीये हेही लक्षात आलं। त्यानंतर सायबर अटॅक आणि तत्सम गोष्टीबद्दल बोललं गेलं होतं, तेही नाहीये हे लक्षात आलं। आणि म्हणून अलीकडच्या काळातला जो एक अत्यंत भीषण असा अपघात आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती 5 संस्थांनी दखल घेऊन त्याचं विश्लेषण केलं, कारण त्यांचेही नागरिक ह्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले होते। तर ज्याच्या विश्लेषणामध्ये आता लक्षात येत आहे की दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे हा अपघात घडला। आता ते इंजिन नेमकी का बंद पडले, इंधन पुरवठा तिथे का नाही झाला, याबद्दलचं विश्लेषण होईलच त्याच्यामध्ये। पण आता हे बघा, हे जे दृश्य स्क्रीनवरती आपण बघतोय त्याच्यातनं ते दिसतच होतं की कशा पद्धतीनं हा अपघात घडला, किती भीषण होता तो। जे याच्यात मृत्युमुखी पडले त्यांच्या शरीराच्या अवशेषांचं काय झालं, विमानाच्या त्या बाकी उपकरणाचं काय घडलं। आणि एक स्पष्टता आली की रॅट थेअरीनं हे स्पष्ट केलं की हे कुठल्याही पद्धतीच्या दहशतवादी कारवाया किंवा त्या संदर्भातली जी थेअरी मांडली गेली होती ते तसं नाहीये। अगदी राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।